अव्वा काय पण झालं नाही. हॅलो यू ऑल, मी आकांक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मला पिळल्याशिवाय त्याचा एकही दिवस जात नाही. तर आज फायनली मी माझी बॅग पॅक करते, कारण मला सोलापूरला येऊन 10 दिवस झालेली आहे आणि तेवढ्यातच मला विनू घ्यायला आलेला आहे. तर माझी खुशी बघू शकता तुम्ही. तर मी त्याला चक्क 10 दिवसांनी भेटलेली आहे. त्याला सोडून मला एकही दिवस जात नाही, कारण मी त्याच्यावर इतकी डिपेंडेड आहे. माझे प्रत्येक कामं तो स्वतः करतो. मी माझे स्वतःचे कामंसुद्धा मी स्वतः करू शकत नाही यार. आणि त्याचं फेवरेट काम म्हणजे मला पिळणं. मला इतका पिळतो तो, खूप म्हणजे खूप पिळतो. तरी पण मला त्याच्याच पाशी बसायचं आहे, कारण मी खूप दिवसांनी भेटले. ह्याचा बदला मी पुण्याला जाऊन नक्कीच घेणार. त्याचं होत नव्हतं तोपर्यंत माझी मम्मी त्याला कंपनी द्यायला आली, कारण जावयावरचं प्रेमच खूप आहे यार. ते दोघंजण मला इतकं पिडत होते आणि माझ्याशिवाय तर अजिबात करमत पण नाही त्या दोघांना. तर मी खूप रागाला येऊन साईडला बसली होती पाणी पित तोपर्यंत. आणि हे काहीतरी काही करामती करतो. व्हिडिओ बघा कसं काढलेला आहे. आणि हे त्याची झोपायची स्टाईल बघा, स्पायडरमॅन बनून झोपलेला आहे. काहीतरी काही करामती करतच असतो. त्याच्यानंतरने आम्ही फायनली पोहोचलो माझ्या सासरी. तिथे गेल्यावरती मस्तपैकी आम्ही आईस्क्रीम खाल्लो सर्वजण बसून, कारण ऊनच तेवढं आहे. त्याच्यानंतर फटाफट तयार झालो आणि मी गेले लगेचच नवी पेठला. तिथं खूप शॉपिंग करायची होती मला, कारण पुण्यावरून जाताना एकच बॅग असते, पण सोलापूरवरून पुण्याला येताना 4 बॅग तरी व्हायलाच पाहिजे, कारण तिथले वस्तू ना इकडे घेऊन यायला खूप आवडतात यार मला. त्याच्यानंतर सगळी शॉपिंग वगैरे केलो आणि आम्ही रिटर्न घरी निघालो. तेवढ्यातच माझी एक फ्रेंड मला भेटायला आली खूपच दिवसांनी. तर असं केलं आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.